नमस्कार. आज आपण एका खूपच खास विषयावर बोलणार आहोत. संयुक्त राष्ट्रांना म्हणजे युनायटेड नेशन्सला जागतिक निःशस्त्रीकरणासाठी एक प्रस्ताव पाठवण्यात आलाय. आणि तो काही साधासुद्धा नाहीये. हा एक असा प्रस्ताव आहे जो चक्क एका नव्या युगाची सुरुवात करण्याची कल्पना मांडतो. चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया. 94 अब्ज डॉलर्स आकडा ऐकूनच धक्का बसतो, नाही का? पण हा आकडा आहे तरी कशाचा? तर बघा, हा फक्त अमेरिकेचा केवळ अणुशस्त्रांवर होणारा अंदाजित खर्च आहे. आणि तोही 2025 ते 2034 या काळातला. मूळ कागदपत्रांमध्ये हेच म्हटलंय की ही एका नव्या शस्त्रास्त्र स्पर्धेचीच सुरुवात आहे. आणि हेच या प्रस्तावामागची तातडीची गरज आपल्याला दाखवून देतं. अहिंसा किंवा अस्तित्वनाश, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे हे शब्द खरंच किती भेदक आहेत. आणि ते या विषयाचं गांभीर्य अगदी अचूकपणे मांडतात. मूळ दस्तऐवजातही हाच विचार मुद्दाम नमूद केलाय. का? कारण निःशस्त्रीकरणाच्या चर्चेतले धोके किती मोठे आहेत याची जाणीव करून देण्यासाठी. तर पहिला मुद्दा आहे निःशस्त्रीकरणाची कोंडी आणि आपलं जग एका मोठ्या संकटाकडे कसं वाटचाल करतंय. पण प्रश्न असा आहे की मूळ समस्या आहे तरी काय? चला पाहू. जवळपास 8 दशकं झाली, म्हणजे तब्बल 80 वर्ष युनायटेड नेशन्समध्ये निःशस्त्रीकरणावर चर्चा सुरू आहे. कित्येक तरी ठराव मंजूर झाले, पण खरं सांगायचं तर अण्वस्त्रमुक्त जगाच्या दिशेने ठोस अशी काहीच प्रगती झालेली नाहीये. धोका अजूनही तसाच आहे आणि म्हणूनच हा प्रस्ताव इतका महत्त्वाचा ठरतो. आता पुढचा भाग, एक दैवी शक्ती अजेंडा. हा एक अगदीच अपारंपरिक प्रस्ताव आहे. मग यावर उपाय काय सुचवलाय? तर याच दस्तऐवजात एक वेगळाच प्रस्ताव मांडलाय. संयुक्त राष्ट्रांना पाठवलेला एक 12 कलमी अंतर्ज्ञानात्मक जागतिक अजेंडा. या प्रस्तावाच्या अगदी केंद्रस्थानी आहे एक संकल्पना, UBUMUD. याला निसर्गाचा एक 3D मेसेज असंही म्हटलं आहे. आता हे नेमकं काय आहे तेच आपण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. तर UB म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहूड, अर्थात वैश्विक बंधुत्व. UM म्हणजे युनायटेड मास्टर्स, म्हणजे एकत्रित गुरु. आणि UD म्हणजे युनिव्हर्सल डिसआर्मामेंट, म्हणजेच सार्वत्रिक निःशस्त्रीकरण. महत्त्वाचं म्हणजे हे तिन्ही घटक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि म्हणूनच याला एकसंध 3D संदेश मानलं जातं. आता या तिघांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर तो आहे UM म्हणजेच युनायटेड मास्टर्स. कल्पना अशी आहे की ही एक अत्यंत आध्यात्मिक आणि मानवतावादी संस्था असेल, जी संयुक्त राष्ट्रांच्या राजकीय संरचनेला एक आध्यात्मिक जोड देईल. एक प्रकारची पूरक संस्था म्हणून काम करेल. हे युनायटेड मास्टर्स कसं काम करेल हे अधिक स्पष्ट होतं. इथे बघा, जशी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आहे, तिला पूरक म्हणून एक UM आध्यात्मिक परिषद असेल. जसं आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, त्याला पूरक म्हणून वैश्विक न्यायालय असेल. म्हणजे प्रत्येक राजकीय संस्थेला एक आध्यात्मिक जोड देण्याची ही कल्पना आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. 12 कलमी जागतिक योजना. म्हणजे या परिवर्तनासाठी एक निश्चित कालमर्यादा आणि कृती योजनाही प्रस्तावित आहे. चला त्यावर एक नजर टाकूया. ही योजना प्रामुख्याने 2 गटांवर लक्ष केंद्रित करते. पहिला आहे G3, ज्यात अमेरिका, रशिया आणि चीन या 3 महासत्ता येतात. आणि दुसरा गट आहे न्यूक्लिअर 9, म्हणजे जगातील 9 अण्वस्त्रधारी देश. प्रस्ताव असा आहे की याच देशांसोबत उच्चस्तरीय राजनैतिक बैठका घेण्यात याव्यात. आणि ही आहे त्या योजनेची प्रस्तावित टाईमलाईन. बघा, सुरुवात होतीये डिसेंबर 2025 मध्ये WMD म्हणजे विनाशकारी शस्त्रास्त्रांबाबत जागतिक आणीबाणी घोषित करण्यापासून. त्यानंतर 2026 मध्ये G3 राष्ट्रांसोबत आणि मग न्यूक्लिअर 9 राष्ट्रांसोबत सत्र आयोजित करण्याची योजना आहे. आणि अंतिम ध्येय आहे ऑक्टोबर 2026 पर्यंत या संपूर्ण नवीन रचनेला एक अनौपचारिक मान्यता मिळवणं. योजनेचा पहिला टप्पा आहे गती निर्माण करण्याचा. यामध्ये सगळ्यात आधी जागतिक आणीबाणी घोषित करून या विषयाची गंभीरता जगासमोर मांडायची. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही UBUMUDची तत्त्वं आहेत ना, ती थेट शिक्षण अभ्यासक्रमातच समाविष्ट करायची, जेणेकरून एका नवीन पिढीची जडणघडणच या विचारांवर होईल. यानंतर येतो दुसरा टप्पा, जो आहे राजनैतिक संवादाचा. या जगातल्या सर्वात मोठ्या अण्वस्त्रधारी शक्तींशी थेट संवाद साधण्यावर भर आहे. आणि विशेष म्हणजे यासाठी निवडलेले दिवसही खूप प्रतिकात्मक आहेत. G3 देशांची बैठक आल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या वाढदिवशी, तर न्यूक्लिअर 9 देशांची बैठक वसुंधरा दिनी घेण्याचा प्रस्ताव आहे. आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत, एका नव्या युगाची दृष्टी. म्हणजे या संपूर्ण अजेंड्याचं अंतिम ध्येय नेमकं आहे तरी काय?
तर या प्रस्तावाचं अंतिम ध्येय आहे संगम युग नावाच्या एका नव्या युगाची सुरुवात करणं. हे एक असं युग असेल जे अटळ सत्य आणि नीतिमत्तेवर आधारलेलं असेल. थोडक्यात जागतिक सलोखा आणि ज्ञानावर आधारलेल्या एका नव्या जगाची ही संकल्पना आहे. या दस्तऐवजात भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या घोषवाक्याचाही संदर्भ दिलाय, वसुधैव कुटुंबकम. म्हणजेच एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. हा जो एकसंध विचार आहे तोच या प्रस्तावाच्या मूळ तत्वज्ञानाचा आधार आहे. एका सामंजस्यपूर्ण जगाची ही कल्पना आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. हा दस्तऐवज एक अशी कल्पना मांडतो जिथे आध्यात्मिक शासन आणि राजकीय रचना एकत्र एकमेकांना पूरक म्हणून काम करतात. तर मग आजची जी जागतिक संकटं आहेत ती सोडवण्यासाठी अशा समग्र दृष्टिकोनाची खरोखरच काही भूमिका असू शकते का? यावर नक्कीच विचार करायला हवा.